नमस्कार मित्रांनो. कधीकधी सगळं काही शांत दिसत असतं, पण त्या शांततेच्या मागे एक भयानक वादळ तयार होत असतं. एक प्लॅन जो कुणाचं आयुष्य कायमचं बदलू शकतो. एक निर्णय जो नात्यांना संपवू शकतो. आणि काही जुने रहस्य जे पुन्हा एकदा वर येण्याची वाट पाहत आहे. कनकच्या आयुष्यावर आता धोका आहे. आणि हा धोका इतका मोठा आहे की तिचं अस्तित्वच नाहीसं करण्याची तयारी सुरू झाली आहे. पण दुसऱ्या बाजूला काही अशा गोष्टी समोर येणार आहेत ज्यामुळे भूतकाळ आणि वर्तमान एकमेकांशी भिडणार आहेत. तर चला या रहस्य, सस्पेन्स आणि धोक्याने भरलेल्या प्रवासात पुढे जाऊया. दिलकशी भाग 48 मध्ये. सलाम वालेकुम रानी साहिबा. कहिए, आज इस नाचीज को कैसे याद किया? त्या दिवशी गणपतरावांशी बोलणं झाल्यावर लक्ष्मीबाईंनी त्यांचा नांदेडचा कारभार लवकर आवरला आणि त्या गणपतरावांना सोबत घेऊन दिल्लीत आल्या. आल्या आल्या त्यांनी शरीफ शेख नावाच्या त्यांच्या जुन्या वफादार माणसाला बोलावून घेतले. तसं शरीफ शेख नावाचाच शरीफ होता, बाकी तो दिल्लीचा एक नावाजलेला गुंड होता. एखाद्याची सुपारी घेऊन मर्डर करणं तर त्याच्यासाठी काही मोठी गोष्ट नव्हती. त्यात तो आता बंदुकीची तस्करीही करत असल्यामुळे पैसा आणि पॉवर त्याच्याजवळ खेळती होती. तसा तो सहज कोणाला भेटायला जायचा नाही, पण लक्ष्मीबाईंनी बोलवलं म्हटल्यावर त्यांना टाळणंही त्याच्याकडून शक्य नव्हतं. तो आल्यावर लक्ष्मीबाईंनी त्याला त्यांच्यासमोर असलेल्या सोफ्याच्या खुर्चीवर बसण्यास खुणावलं. आम्हाला फिरून गोष्ट करता येत नाही, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. त्यामुळेच आता लक्ष्मीबाईंनी गणपतरावांकडे पाहिलं. तसं गणपतरावांनी एक बॅग आणि एक लिफाफा शरीफ शेख पुढे ठेवला. तुम्हाला काम सांगायची गरज नाही, काम होऊन जायला पाहिजे. त्याने तो लिफाफा उघडून पाहिला तर त्यात कनकचा फोटो आणि तिच्याबद्दलची सर्व माहिती लिहिलेली होती. पण जसे त्याने ती माहिती वाचली तसा त्याने तो लिफाफा परत टेबलवर ठेवला आणि लक्ष्मीबाईंकडे बघत म्हणाला, ये काम बहुत मुश्किल है, ऐसा समज लीजिए कि ना के बराबर है. त्याच्या तोंडून नकार ऐकून इकडे लक्ष्मीबाईंच्या हाताची मूठ त्यांच्या साडीच्या पदराच्या काठावर आवळली गेली. आम्हाला नकार ऐकण्याची सवय नाही, लक्ष्मीबाई थोड्या रागात म्हणाल्या. तसा शरीफ शेख विचार करायला लागला. असं नव्हतं की ही सुपारी त्याच्यासाठी अवघड होती, पण कनकच्या नावापुढे जे ध्रुव किल्लेदारचं नाव लावलेलं होतं ते बघून तो मनातच थोडा टरकला होता. आप तो मुझे अच्छे से जानती हो. मैंने इससे पहले भी आपके बड़े बड़े काम आसानी से किए हैं, मगर इस बार मैं अगर हाँ भी कहूँ तो शायद फिर भी मैं इस काम को पूरा ना कर सकूं. आप ध्रुव किल्लेदार को तो अच्छे से जानती हो. इस लड़की को हाथ लगाने का मतलब उसके नाक के नीचे से मोती चुराने जैसा है. त्याने थोडक्यात त्याच्या नकाराचं कारण सांगितलं. त्याचं कारण ऐकून खरं तर लक्ष्मीबाईंना त्यांच्या नातूचा अभिमान वाटला, पण त्यांना हे कामही करून घ्यायचं होतं. त्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. लक्ष्मीबाईंच्या सोफ्याच्या मागे हाताची घडी करून उभे असलेले गणपत म्हणाले. तसं शरीफ शेखने त्यांच्याकडे पाहिलं. 2 दिवसानंतर दिल्लीच्या बाहेर एक मोठा अवॉर्ड सेरेमनी होणार आहे. त्यात आमच्या छोट्या सरकारांच्या नावाचा अवॉर्ड असल्यामुळे ते स्वतः तिथे हजेरी लावतील. सिक्युरिटी रिझनमुळे त्यांच्यासोबत काही महत्त्वाचे लोक असतील. मग या मुलीवर सिक्युरिटी तशीही अर्धी होईल. तीच संधी घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता. लक्ष्मीबाईंनी गणपतरावकडे बघत नजरेनेच त्यांच्या उपायाला दाद दिली. ठीक है, फिर मैं उसी वक्त उस चिड़िया की गर्दन अपने हाथों से तोड़ूंगा, मगर अगर इस प्लान में कोई गड़बड़ी होती है तो इसकी पूरी जिम्मेदारी आपको उठानी पड़ेगी. त्याने लक्ष्मीबाईंकडे बघत सांगितले आणि समोरचा लिफाफा
परत त्याच्या हातात घेतला. जर या प्लॅनमध्ये काही गडबड झाली तर तसेही आमचे ध्रुव तुला जिवंत ठेवणार नाहीत, असे मनातच म्हणत लक्ष्मीबाईंनी त्याला होकार दिला. फक्त एक लक्षात ठेवा, त्या मुलीला जीवानिशी मारायचे नाही, तर तिला इथून गायब करायची आहे, जेणेकरून आयुष्यात तिचं तोंड पुन्हा आम्हाला दिसायला नको. लक्ष्मीबाईंनी त्याला सांगितले. तसा तो ती बॅग आणि लिफाफा घेऊन तिथून निघून गेला. बरं झालं तुम्हाला वेळेवर चांगला उपाय सुचला. शरीफ शेख जाताच लक्ष्मीबाई गणपतरावांचे कौतुक करत म्हणाल्या. ते मागेच छोट्या मालकांना अवॉर्ड मिळत असल्याचं समजलं होतं, पण त्यात ती पोरगी आली आणि मग सगळा गोंधळच झाला. त्यामुळे तुम्हाला सांगायचं राहिलं, माफी असावी. गणपतराव कानामागे त्यांच्या हाताच्या तर्जनीने थोडं चोडून मान खाली घालत म्हणाले. अहो ठीक आहे, त्यात काय, होतं कधी कधी, पण यापुढे असं करू नका. महत्त्वाच्या गोष्टी लवकर सांगत चला. लक्ष्मीबाई गणपतरावांना म्हणाल्या आणि हाताने इशारा करून त्यांना तिथून जायला सांगितले. अनुजाला घरात घेऊन आलो. आम्ही आमच्या मुलाला कायमचे गमावून बसलो, पण आता नाही. आता आम्ही लवकरात लवकर या सर्वांचा निकाल लावू. गणपतराव निघून गेल्यावर लक्ष्मीबाई भूतकाळातल्या घटना विचार करायला लागल्या. कसं त्यांच्या विरोधात जाऊन गजेंद्रने त्यांना काही न कळवता अनुजांशी लग्न केलं. लग्नानंतर त्या जेव्हाही अनुजाला काही टोकायच्या तेव्हा गजेंद्र नेहमी अनुजांचीच बाजू घ्यायचे आणि हीच गोष्ट नेहमी लक्ष्मीबाईंच्या मनात खटकत राहायची. तिला तर तिच्या आईवडिलांचं दार कायमचं बंद झालं होतं, म्हणून आमच्या मुलालाही आमच्यापासून दूर घेऊन गेली. लक्ष्मीबाई विचार करत त्या क्षणात गेल्या, ज्या क्षणाला गजेंद्रने ध्रुव अनुजाच्या पोटात असताना अनुजाचा हात धरून त्यांच्या नांदेडचा आलिशान वाडा सोडला होता. खरं तर त्या दिवशी झालं असं होतं की अनुजा पायऱ्या उतरत होत्या आणि त्या उतरत असलेल्या खालच्या एका पायरीवर तेल पडलेलं लक्ष्मीबाईंना दिसलं आणि त्या अनुजांवर ओरडल्या. त्यांनी अनुजाला गजेंद्रची बेडरूम सोडून खालच्या गेस्ट रूममध्ये राहायला सांगितलं. त्या सर्व गोष्टींमागे त्यांना अनुजांच्या पोटात असलेल्या बाळाची काळजीच होती. पण जेव्हा गजेंद्र बाहेरून आले तेव्हा त्यांच्यापर्यंत ही बातमी काही वेगळ्या अर्थाने गेली होती. या सगळ्यांचा गजेंद्रने उलटाच अर्थ काढला. त्यांनी गोष्टीची शहानिशा न करता सामान घेऊन तडक वाडा सोडला. पहिलेच आमच्या मुलाचे कान भरून त्यांना आमच्यापासून वेगळं केलं आणि आता नातूसोबत सुद्धा हेच करत आहे. त्यांनी त्या घरात लावलेल्या ध्रुवच्या फोटोकडे पाहत मनातच म्हटले, तुम्हाला भेटायला बाहेर कोणीतरी आलं आहे. लक्ष्मीबाई फोटोकडे बघत विचार करत असताना मागे एका नोकराने आवाज देऊन सांगितले. तसे त्या पुन्हा परत सोफ्यावर येऊन बसल्या आणि त्या नोकराला बाहेर असलेल्या व्यक्तीला आतमध्ये पाठवून देण्यास खुणावले. नमस्कार. ते आलेल्या व्यक्तीने हात जोडून नमस्कार केला. तसा लक्ष्मीबाईंनी खुर्चीकडे इशारा करत त्यांना बसण्यास सांगितले. नमस्कार, मी पटवर्धन, XYZ वाहिनीचा ओनर. त्या माणसाने त्याची ओळख तर सांगितली, पण लक्ष्मीबाईंना कधी हे नाव ऐकल्याचे किंवा त्या माणसाला बघितल्याची आठवत नव्हते. ते पाहून तो म्हणाला, मला मिस्टर गजेंद्र किल्लेदार ओळखायचे. तेव्हा माझी डिटेक्टिव्ह एजन्सी होती. आता गेल्या 5 वर्षात माझं मी स्वतःचं न्यूज चॅनल काढलं आहे. त्यांना माझ्याकडे बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारची कामं पडायची आणि त्या कामाचा ते योग्य तो मोबदलाही द्यायचे. त्यांच्या ॲक्सिडेंटच्या आधीही त्यांनी मला असंच एक काम सोपवलं होतं, पण ते काम मी पूर्ण करेल त्याआधीच, असं म्हणत त्यांनी त्यांची मान नकारात हलवली. पण लक्ष्मीबाईंना अजूनही कळत नव्हतं की ते काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तोपर्यंत एका नोकराने येऊन चहाचे कप टेबलवर ठेवले.
एक बिझनेसमॅनला डिटेक्टिव्ह, रिपोर्टर, न्यूज चॅनल, मीडिया या सर्वांशीच काम पडतं. त्यात काही विशेष नाही. मग तुम्हाला असं काय सांगायचं आहे की तुम्ही इतक्या वर्षानंतर आम्हाला भेटायला इथे आलात? लक्ष्मीबाई चहाच्या कपाकडे इशारा करत पटवर्धनांना म्हणाल्या, हो, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. त्यांना बिझनेस संदर्भातच माझ्याशी नेहमी काम पडायचं. पण हे शेवटचं काम त्यांनी मला बिझनेस संदर्भात दिलं नव्हतं. कपातून घोट घेत पटवर्धन म्हणाले. तसं लक्ष्मीबाई दोन्ही डोळ्यांच्या भुवया जुळवून त्यांच्याकडे बघायला लागल्या. हे जे काम होतं ते त्यांच्या कुटुंबात घडलेल्या एका घटनेच्या चौकशी संदर्भात होतं. त्यासाठी त्यांनी मला मागणीपेक्षा जास्त पैसेही दिले होते. पण या कामाची गुप्तताही तेवढीच ठेवायला सांगितली होती. असं म्हणून ते उठून उभे राहिले. त्यांनी कप टेबलवर ठेवला आणि खिशातून एक पाकिट काढत लक्ष्मीबाईंपुढे धरलं. लक्ष्मीबाईंनी पटवर्धनांच्या हातातून पाकिट घेतलं तसे ते 2 पावलं मागे सरकले. आता या गोष्टीला तसे फार वर्ष झाले, पण आम्ही खाल्ल्या मिठाला जागणारे लोक आहोत. त्यावेळेस त्यांनी जे काम मला सांगितलं होतं ते पूर्ण करून तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला. पण काही कारणास्तव आपली भेट झाली नाही. आजसुद्धा प्रयत्न करून बघावा म्हणून मी इथे आलो. तर माझं नशीब चांगलं की तुम्ही मला भेटल्या. आताही त्यांची अमानत तुमच्याजवळ दिल्यावर मला मोकळा श्वास घेता येईल. येतो मी. तुम्हाला माझ्याशी काही काम असेल तर त्या पाकिटाच्या मागच्या बाजूला माझा नंबर लिहून ठेवला आहे. त्यावर फोन करा. मी तातडीने हजर होईल. असे म्हणून पटवर्धन हात जोडून निघून गेले. ते जाताच लक्ष्मीबाईंनी ते पाकिट उघडून बघितले. तर त्या पाकिटमध्ये काही जुने फोटो होते. त्या फोटोंतले 2 फोटो एका गाडीच्या ॲक्सिडेंटचे होते. त्यातल्या एका फोटोमध्ये कुठल्या तरी दारूचा देसी अड्डा असावा असं वाटत होतं. एक इसम टेबलवर बसून ग्लास तोंडाला लावताना त्यात दिसत होता. त्यांना त्या फोटो पाहण्याचा आता वैताग आला होता, कारण त्यातला एकही फोटो त्यांना समजत नव्हता. तसं त्यांनी आता भराभरा ते चाळले आणि ते पुन्हा पाकिटात ठेवतील तोपर्यंत त्यांची नजर त्या शेवटच्या फोटोवर गेली. त्यांनी तो फोटो हातात घेऊन व्यवस्थित पाहिला तर त्या फोटोमध्ये गणपतराव कोणत्या तरी माणसाला एका पैशाची भरलेली बॅग देताना दिसत होते. हे गणपतराव कोणाला आणि का इतके पैसे देत असतील? गजेंद्रने गणपतरावांची चौकशी करायला सांगितली होती. त्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न तयार होऊ लागले. त्यांनी हातातले फोटो पुन्हा एकदा परत व्यवस्थित पाहिले. या फोटोत जो ॲक्सिडेंट झालेला दिसतो आहे त्यामागचं कारण गणपतराव आणि हे पैसे तर नाही. काय, कसं, कुठे, कोण लक्ष्मीबाईंना काही समजत नव्हतं. पण एवढं मात्र त्यांना नक्की झालं होतं की गजेंद्रने गणपतरावांसाठीच त्या डिटेक्टिव्हला हायर केलं असेल. कारण पटवर्धन म्हणाला होता की कुटुंबातल्या घडलेल्या घटनेची चौकशी करायची. काय करू? ध्रुवला याबाबत काही सांगू का? नको, ते पहिलेच आमचा रागराग करतात. अजून आम्ही काही सांगायला गेलो आणि जर त्यांनी गैरसमज करून घेतला तर? त्यापेक्षा या पूर्ण प्रकरणाची शहानिशा आम्ही आमच्या पद्धतीने करू आणि मगच पुढे काय करायचे ते ठरवू. लक्ष्मीबाईंनी मनातच निश्चय केला आणि ते फोटो पुन्हा त्या पाकिटात टाकून त्यांच्या रूममधल्या कपाटात कुलूप लावून ठेवून दिले. तर मित्रांनो, एकीकडे कनकच्या आयुष्यावर संकट वाढत चाललं आहे आणि दुसरीकडे लक्ष्मीबाईंच्या हातात लागलेले ते फोटो हे फक्त फोटो नाहीत तर एका मोठ्या सत्याची सुरुवात आहे. गणपतराव खरंच विश्वासू आहेत का, की तेच या सगळ्या खेळाचे खरे सूत्रधार आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं, गजेंद्रच्या ॲक्सिडेंट मागे नेमकं काय लपलं आहे? पुढच्या भागात सत्याच्या अजून जवळ जाणार आहोत, पण त्या सत्याची किंमत खूप मोठी असणार आहे. तुम्हाला काय वाटतं?
गणपतराव खरंच दोषी आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असा थरारक आणि सस्पेन्सने भरलेला भाग आवडत असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढचा भाग सगळं काही बदलून टाकणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.